नागपूर शहर युनिट क्रमांक 5 गुन्हे शाखेने कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करत घातक शस्त्रे बाळगणाऱ्या आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले आहेत। या कारवाईत 2 मोटरसायकल आणि 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले आहे। नागपूर शहर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट क्रमांक 5 गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। 14 जून रोजी दुपारी 3:30 ते 5 वाजताच्या दरम्यान SR माडा कॉलनी ते नारी उपलवाडी कच्चा रोडवरील सुधाकर येवले यांच्या शेताजवळ ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेचे पथक कपिलनगर परिसरात घरफोडी करणारे आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना त्यांना 19 वर्षीय आदिल खान उर्फ अद्दू, 19 वर्षीय साहिल अली उर्फ गुजर तर 17 वर्षीय एक विधी संघर्ष बालक असे तिघे संशयितरित्या आढळलेत। या तिघांकडून 2 धारदार लोखंडी चाकू ज्यांची अंदाजित किंमत प्रत्येकी 500 रुपये आहे ते जप्त करण्यात आले आहेत। तसेच त्यांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची विना क्रमांकाची ॲक्टिवा मोपेड अंदाजित किंमत 40,000 रुपये आणि एक पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची ॲक्टिवा मोपेड अंदाजित किंमत 45,000 रुपये अशा 2 चोरलेल्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 86,000 रुपये आहे। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 461/2025 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त केलेल्या दुचाकींपैकी एक MIDC पोलीस ठाणे नागपूर शहर येथील अपराध क्रमांक 556/2025 कलम 303 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल केलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात तर दुसरी मौदा पोलीस ठाणे नागपूर ग्रामीण येथील अपराध क्रमांक 439/2025 कलम 303 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल झाले असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात संबंधित आहे। ही होती नागपूर शहरातील गुन्हे शाखेने केलेली एक महत्त्वाची कारवाई। या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल अशी आशा आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।